बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभुत्वाने सावध झालेल्या या महाराष्ट्र भूमीत आयोजित आज या विशेष सोहळ्यात उपस्थित मान्यवर आणि समोर असलेल्या माझ्या प्रमुख भगिनी यांचं त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या वीर नारी यांचं मी सर्वसमानी स्वागत करतो, सुस्वागत करतो. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षपणे जीवनात लागत असतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. मित्रहो, कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेले आदरणीय श्री या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याध्यक्ष आलेगावकर साहेब, त्याचप्रमाणे विभागीय उपाध्यक्ष मलेवार साहेब आणि राज्याचे मुख्य सल्लागार ताकीर साहेब या ठिकाणी यांची विशेष उपस्थिती आज आपणास लाभलेली आहे. त्यांचं सुद्धा आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया सर्वांनी. त्याचप्रमाणे मंचावर माझे मित्र कराळे साहेब हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. ते जिल्हा सहसचिव म्हणून संसदेचे काम पाहत आहेत. त्यांना सुद्धा मी मंचावर कृपया निमंत्रित करतो. त्यांनी आणि जिगरीचं काम हे आर्थिक लेखाजोखा ठेवण्याचं असतं. तर सध्या जिल्ह्याचे सचिव सरचिटणीस आदरणीय श्री केशव गणपत सोनवणे हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा आदरणीय संजय गायकवाड यांना सुद्धा मी या ठिकाणी मंचावर उपस्थित राहण्याचं विनंती करतो. कृपया त्यांनी आपण कामगार करावं. यांनी सुद्धा मंचावर कामगार करावं. शिवाय हा सोहळा याला पूर्तता होणार नाही म्हणून आज मी आवर्जून विनंती करेन, आपले राज्याध्यक्ष कर्तव्य समृद्धीपर्यंत ठेवणारे आदरणीय श्री आलेगावकर साहेब आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील असे मी त्यांना विनंती. देशातून येथील मांगल्याचे क्षण बुद्धीच्या स्वरूपातून व्हावे भावपूर्ण नमन संस्कृतीचा सन्मान करूयात दीप प्रज्वलन सर्व आदरणीय संस्थांना मी विनंती करतो. त्यांनी कृपया दीप प्रज्वलन. सानवाऱ्या दुर्बलांचे दुःख आणि वेदना देवत्या राहू सदा गुंजाळून संवेदना गमण्यातल्या रुधिरास या धन भेदण्याची आस दे समर्थ या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, तू नवचेतना दे. जे सत्य सुंदर सर्वदा हा जन्म त्याचा ध्यास दे, हा जन्म त्याचा ध्यास दे. असा हा महत्वपूर्ण दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. जे माझे बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत ते बघत आहे. अहो भाग्य मी त्यांचं समजतो, कारण असा हा सोहळा पुन्हा हे त्यांचं आपण चांगलं स्वागत करूया. आपल्या
दुवा आणि भूमिका निभावणारे माझा प्रिय मित्र रमेश बोधले यांचं मी सर्वांच्या आनंदाने मी स्वतः स्वागत करतो. खूप मोलाचं योगदान आम्हाला सुद्धा आपल्याला दिलं. आपलं कर्तव्य आपण नेहमीच बजावत आलेलं आहे. सुस्वागतम. आज आपण या ठिकाणी बुलढाणा जिल्हा पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना ची शाखा ओपन होऊन जवळपास 1 वर्षाचा कालावधी भरलेला आहे आणि शाखा ओपन होऊन आज कोरोनाच्या कालावधीमुळं आपण एकत्र येऊ शकलो नाही. त्यामुळं आज आपण या ठिकाणी खूप भव्य आता कार्यक्रम आयोजन केलेलं होतं. बऱ्यापैकी उपस्थिती आहे. त्यामुळं सर्वप्रथम शेतच्या सर्व निवडणूक वतीने सर्व माणूस भरपूर स्वागत करतो. आज येणारा देश त्यासाठी आपण आला त्याबद्दल सर्वप्रथम मी मनापासून बुलढाणा जिल्हा पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनाच्या वतीनं जिल्हा सचिव यांना सर्व आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. आपल्या अमरावती विभागाचे अध्यक्ष संतोषजी वडेवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सल्लागार आदरणीय नाशिक साहेब, स्टेजवर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माझे मित्र गणेश मोठे, आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष बोधले साहेब, आपल्या संघटनेचे कोषाध्यक्ष आदरणीय जोडे साहेब, म्हणजे आणि या यशाची सुरुवात आपण या आजच्या या बुलढाणा जिल्हा पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या पहिला कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करतो आहोत. या कार्यक्रमाच्या मध्ये संघटन काय असते, संघटनेची गरज काय आहे आणि त्यापासून होणारे फायदे, त्यापासून आपल्याला काय मिळतोय आणि आपण त्यापासून काय घेतोय. सर्वांना असं वाटते किंवा संघटना असावी, संघटना असते त्याला सर्वांना कळते किंवा संघटनेमधून काय मिळणार आहे आपल्याला. परंतु एक कुठेतरी मनाचा निर्धार करून त्यासाठी निर्णय घ्यावा लागतो. आपल्या सैनिकांसाठी जो सैनिक वयाच्या 40व्या वर्षी आपल्या राज्यसेवेमध्ये नोकरी करत असतो त्याची सेवा किती राहते? 18 वर्ष. 58 वर्ष सेवा, 15 वर्ष सेवा. मान्यवर उपस्थित झालेले आहेत. तत्पूर्वी त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. यानंतर रमेश भाऊ जोहरे, यानंतर हे सुद्धा आजीवन सभासद या ठिकाणी झालेले आहेत. त्यांचं निर्देश म्हणजे
यानंतरचे सभासद बाजीराव नेवरे आहेत. यानंतरचे आपण वराडे उत्तमराव सोळंके तर ती टोपी डोक्यात टाकत नाही. मंचावर कृपया त्यांनी यानंतर ते आहेत सुनील ओंकार कोलते साहेबांनी टाळ्यावर आपण स्वागत करायला पाहिजे. मी वेलकम आमच्या महसूल विभागाची ही माननीय संजय गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजीवन सभासदत्व या ठिकाणी यांनी मंचावर यावं. जयराम पाटील बाबा शेळके साहेब खूप कर्तव्य यानंतरच्या सरकारमध्ये प्रकारची भवानी माळ सरांना मी विनंती करतो की त्यांनी जे के बोटेकर साहेब यांना विनंती करतो आपण संघटनेच्या आजीवन सराव स्वीकारावे. यांच्या हस्ते पावती दिली. यानंतर ते सरकारमूर्ती आहेत भाग्य संघटनेची प्लॅटफॉर्म
गोष्टींना हे साहेबांनाही सांगावंसं वाटतंय मला. नोकरीच्या ठिकाणी आम्ही असतो, नोकरीच्या ठिकाणी असताना आम्हाला संघर्षच करावा लागतो. दुसरी एक गोष्ट अशी की जी आपली संघटना जे हे साहेब आहेत यांनी जी संघटना स्थापन केली आमच्या आम्हासाठी वीर नोकरीसाठी एक हे आम्हाला संघटन चांगलेच कामी पडणार आहे. आणि याच्यात हात जो माझ्यासाठी लावलेला आहे या ज्या संघर्षामध्ये जे सर्वांपर्यंत माझं नाव जे पोहोचवलेलं आहे ते आपले नाट्यवाद साहेब यांनी मला पुढाकारामध्ये बरंच सहकार्य केलेलं आहे. त्याचे मी आभारच मानणार आहे. दुसरी एक गोष्ट की प्रत्येक स्त्रीने वीर पत्नीने असं कधी कमी लेखू नका कोणी तुम्हाला. ही संघटना ही सगळ्यांसाठी आहे आणि हे संघटन जे आहे आपलं हे संघटन एकत्रीकरणासाठी जे केलेलं आहे ते साहेबांनी चांगलंच आहे. आपण जे एकत्र आलेलो आहोत त्या निमित्ताने सर्वांची ओळखही होणार आहे. परत आम्हाला जे माझे भाऊ तिथं बसलेले आहेत, बहीण तिथं बसलेले आहेत तेही आम्हाला समजून घेतील. तसं म्हटलं तर मला भाषण मी पहिल्यांदाच भाषण करून राहिले. पण माझं समजणं असं आहे की 6 महिने आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची तर साहेबांना मला असं सांगायचं आहे की हे 6 महिन्यामध्ये मी जो संघर्ष तेव्हापासून चालू केला मला काही नाही एक दत्तक घेतलेली आहे सगळ्या तुमच्या समोर आहे ही मला मी दत्तक घेतलेली आहे. आणि या मुलीसाठी मला एवढंच वाटतं यावेळी झाले त्यावेळेस मी दत्तक सगळ्या स्वीकारलेले आहे. पण दत्तक घेतलेल्या मुलाचा विचार का करत नाही? शासन काही का मान्य करत नाही? आज जे माझं आहे ते माझ्या मुलीला का मिळणार नाही? कारण मी दत्तक घेतलेली. ज्या वेळेस मी ती मुली दत्तक घेतली त्यावेळेस मी माझ्या मित्राचं नाव तिला दिलेलं आहे. जो हक्क आपल्या स्वतःच्या मुलाला मिळतो तो दत्तक घेतलेल्या मुलाला मिळालाच पाहिजे. माझे साहेबांसोबत मत आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस आम्ही एकट्याच्या वीर पत्नी आहोत आमचे काही कारण असतात, काही आम्हाला मार्गदर्शन लागतं, आम्ही ऑफिसमध्ये असतो त्यावेळेस आमच्या काही मागण्या इतर साहेबांच्या सोबत आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस आम्हाला म्हणजे पाहिजे ते मार्गदर्शन मिळत नाही. दुसरी एक गोष्ट की आम्हाला जो न्याय हवा आहे आम्हाला आमच्या ज्या भावना आहेत त्या समजून घ्यायला पाहिजे त्या समजून घेतल्या जात नाही. मला एकट्यापासून जो संघर्ष करावा लागला तो थोडक्यातच मी तुम्हाला सांगणार आहे. व प्रमुख पाहुणे यांचं मी स्वागत करतो. तसेच ही संघटना माझी एक कल्पना होती. माझ्यासोबत एक गोरे साहेब आणि मी दोघांनी मिळून सहज संकल्पना एक व्यक्त केली की आपल्या जिल्ह्यामध्ये संघटना पाहिजे. तर 10 नोव्हेंबर 2019ला 10 नोव्हेंबर 2019ला आम्ही संघटना निश्चित करण्याचं ठरलं. तर त्यावेळेस राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष चिटणीस श्री अजयजी चव्हाण सर, अमरावती नागपूर विभागाचे अध्यक्ष श्री संतोषजी मलेवार या दोघांनी तिथे येऊन 10 नोव्हेंबर 2019ला तिथे अवघ्या 15 लोकांमध्ये आमची ही शाखा उपस्थित केली आहे क्रीडा जिल्ह्यामध्ये. आज मला खरोखर अभिमान वाटतो की आज माझ्या मागे मी आणि 2 माणसं उभारली. मी आणि गौरव आहे. आज तेवढा माझा मोठा परिवार झाला हे एवढा पाहून मला आनंद वाटतो. त्या प्रामुख्याने मला जे संघटनेमध्ये लाभलेले आहे त्या म्हणजे वीरपत्नी 2 या जिजाऊच्या लेखी आहेत आणि ह्या रणरागिणी म्हणलं तरी वावय ठरणार नाही. कारण केव्हाही मला रात्री बेरात्री
1 वाजला 2 वाजला कोणी कधी फोन केला तरी पण मी त्यांना जे समाधान होईल असंच उत्तर देतो. जर मला आलं नाही काही तर मी माझ्या वरिष्ठांना जसे राज्याध्यक्ष श्री आलेगावकर साहेब आहेत आणि श्री मल्लेवार साहेब आहेत राज्य प्रसिद्धी प्रमुख यांना संपर्क करून त्यांनीही आत्तापर्यंत मला रात्री कधीही मी त्यांना फोन लावला तर ते असं कधीच झालेलं नाही की त्यांनी फोन उचलला नाही. होऊ शकते एखाद्या वेळेस फोन उचलला नाही तर त्यावेळेस ते परत कॉल बॅक करतात आणि मला प्रश्न विचारतात की बाबा काय अडचण काय. तर एवढं मला पाठबळ मिळतं की बा आपल्या मागे कोणीतरी आहे. कारण एकटा माणूस काहीच करू शकत नाही हे सगळ्यांना माहिती. आपण सगळे काही सांगितलं तर आपण एका माणसाला सांगू शकतो का नाही या विभागात आपलं काम पडलेलं आहे पण म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं मला काम असं असेल त्या संबंधित माणसासोबत आपण बोलणं करू सरळ रस्ता कसा निर्माण होईल हे आपण आता कुठेही आपल्या बुलढाणा जिल्ह्यात करू शकतो. आणि तसेच मी आपली जी जिल्ह्याची संघटना आहे जवळपास 35 जिल्ह्यामध्ये आपली संघटना कार्यरत आहे. तर आलेगावकर सरांनी एक ग्रुप खोललेला आहे जिल्हाध्यक्ष आणि सचिवांचा त्यामध्ये मी आहे. तर एक सांगावं असं वाटतं या मागच्या महिन्यामध्ये एक चिखलीचा एक माजी सैनिक जास्त सिरियस झालेला होता. जास्त सिरियस झाल्यानंतर त्याला त्यांच्या पत्नीने आणि त्यांनी MH हॉस्पिटलला घेऊन गेले कमांड हॉस्पिटल पुणे. परंतु त्यांच्यासोबत त्यांच्या घरचं कोणी नव्हतं. मग त्या ताईंनी मला फोन केला तिथे पोहोचल्यानंतर सिरियस केस असल्यामुळे त्यांनी फोन केला आणि ते म्हणले भाऊ मी दिवसभर माझं कसंही दिवस काढेल माझा मुलगा आणि मी परंतु तुमच्या ओळखीनं जर कधी रात्रीचं जर कधी कोणी म्हणजे माझं राहण्याचं जर ठिकाण सापडलं तर तुमच्या ओळखीनं बघा. तर मी लगेचच माझ्या लक्षात आलं पुण्याचे जे जिल्हाध्यक्ष श्री भिल्लारे साहेब यांना मी त्वरित फोन केला किंवा असा केस आहे आणि त्यांना सांगितलं मुलगा आणि त्यांची पत्नी आहे त्यांना जिथं राहायची व्यवस्था आहे. तर त्यांनी एका म्हणजे अर्धा तासाच्या त्यांची व्यवस्था केली. म्हणजे मला एक सांगायचं की हे संघटन नसतं तर मला कोणी ओळखलं नसतं आणि माझ्यामुळं ते काम झालं त्या व्यक्तीचं किंवा त्या स्त्रीचं ते कधी जिंदगीभर विसरणार नाही. आणि योगायोगानं त्या आईचं दुर्दैव असं की 2 दिवसानंतर ते वाढले. परंतु मी नात्यात गोत्यात कशातही नव्हतो. त्यांनी मला ते आपल्याकडे चित्र वगैरे असतं त्या दिवशी आवर्जून स्वतः फोनवर बोलले 13व्या दिवशी आणि मुलाला घरी पाठवलं आणि त्याला मुलाला परत फोन मी करायला. मला हे म्हणायचं नाही की आपण उपकाराला लागणार फक्त आपण सहकार्याची भावना सहकार्य करतो त्याचा लोक बेनिफिट ठेवत नाही. चला फास्ट करा. आमचे मित्र हे सुद्धा सभासद झालेले आहे. मी विश्वास पुष्पगुच्छ देऊन संघटनेमध्ये स्वागत करत आहे. मी 2 पॉईंट घेणार फक्त सर्वात मोठा अध्यक्षाच्या या माजी सैनिकांच्या वतीने जे आजपर्यंत माजी सैनिक सेवारत आहेत आणि त्यांना पेन्शनच्या बद्दलचा जो प्रश्न असतो भरवण्यात आलेला तो महत्त्वाचा रोज त्यांच्यापुढे तुमच्या वतीने मांडत आहे. मी हा मुद्दा सर्वात की NPS मध्ये गेलेले जे माजी सैनिक आहेत त्यांना आपण माजी सैनिक झाल्यानंतर सेवा आपली कमी असते. महाराष्ट्र लेवलवर तर ही संघटना या पुस्तकाच्या माध्यमातून राज्य लेवलवर लढत आहे. विषय असा उद्देश आहे की ते संघटन पूर्ण मंत्रालयापर्यंत आजपर्यंत हा कार्यक्रम राबवला मंत्रालयापर्यंत याच्या सिद्ध होते. पण हायकोर्टाला केस आहे मंत्रालयामध्ये पेंडिंग केसेस आहे का माजी सैनिकांच्या वतीच्या. सर्वात महत्त्वाचा की जो NPS पेन्शन आहे केंद्राने सँक्शन केलेली पेन्शन ती महाराष्ट्र लेवलला जी चालू आहे NPS तीच महाराष्ट्र लेवलला चालू आहे. पण विशेष बाब म्हणून राज्य कार्यकारिणींनी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा करून विशेष बाब म्हणून ही मंत्रालयातून मंजूर करावी ही सर्वात पहिले माझी आग्रह आहे या संघटनेला. कारण माजी सैनिकांना पेन्शन आयुष्यभर मिळणार नाही. जशी पूर्ण NPS मध्ये गेलेले 2000 पासून जे कर्मचारी 2008 संघटना पेन्शनसाठी लढतात. पण त्यासाठी माजी सैनिक संघटना विशेष बाब म्हणून यांनी ती गोष्ट जर पुढे येऊन धरली हायकोर्ट निकाल देईल तुमचा ज्या पद्धतीनं केंद्रानं दिलेला आहे NPS लागू करा तसाच हायकोर्ट देईल. पण महाराष्ट्र शासनानं जर आपण दाखल केलं तर तुम्हाला ते पेन्शन विशेष बाब म्हणून हायकोर्ट मंजूर करेल. आपलं वकील साहेब तिथं मंजुरासाठी जेव्हा भांडेल तरच ती केस मंजूर होईल नाही तर तुम्ही NPS मध्येच राहणार आहे.
जास्त होत नाही. NPS गेल्यानंतर एक साधं उदाहरण आहे आता की एक कॅन्डिडेट आमच्यामधून एक पारलेला आहे, त्याला फक्त त्याला फॅमिली पेन्शन किती मिळाली असेल? फक्त 3021 रुपये. हा उद्देश सांगायचा माझा की जर विशेष बाब म्हणून जर माजी सैनिकांना पेन्शन लागू करण्याची असेल तर या संघटनेचा फायदा तरच होणार आहे. कारण आपली सेवा कमी आहे. सिव्हिल सेवा 2005 नंतर पेन्शन बंद झालेली असल्यामुळे आपल्याला या संघटनेमार्फत विशेष बाब म्हणून मंजूर करून घ्यावीच लागेल, तरच तुमचा फायदा होणार आहे. नाही तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रिटायरमेंट होसाल त्यावेळेस तुमचा निधी 10 लाखाच्या आत या 15 लाखापर्यंत होईल. त्याच्यातून 60% तुम्हाला निधीचा तो तुम्हाला मिळेल. 40% तुम्हाला पेन्शन काय मिळणार आहे? त्याच्यापेक्षा माजी सैनिकांची पेन्शन भरपूर आहे. याकरता राज्याला माझी ही विनंती आहे माजी सैनिकांतर्फे यांची. तर मी माझा सर्वांविरुद्ध परिचय करून देतो. मी भारतीय वायुसेनेमध्ये 15 वर्ष सेवा करून त्यानंतर महाराष्ट्राच्या सेवेमध्ये 24 वर्ष सेवा केलेली आहे आणि अशा विभागामध्ये सेवा केलेली आहे मी जो सर्वांच्या ओळखीचा आहे. सैनिक कल्याण विभाग 24 वर्ष गायकवाड साहेब आहे आपल्याजवळ. अजून इथे मी 2-3 लोकांना जिल्हा समितीच्या लोकांना हे केलं आहे. निकाडे साहेब होते, बाबू साहेब होते, ते मला वाटतं कुठेतरी गेलेले आहे. सर्व माजी सैनिकांना की सैनिक कल्याण विभागामध्ये कामं होत नाही किंवा काही ऐकलं जात नाही आपल्या गोष्टी, असं मी आजपर्यंत ऐकत आलो आहे. पण माझा अनुभव आहे की मी 24 वर्षापर्यंत एकाही संघटना पुष्कळ आहेत जिल्ह्यामध्ये, पण सर्व संघटनांमध्ये मी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. तर ही संघटना जी आहे पूर्णनिमित्त माजी सैनिकाची ही स्थापन करण्याचा काय जरूरत पडली आपल्याला? तर बाकीच्या जे संघटना जिल्ह्यामध्ये असतात त्या माजी सैनिक जे पुनर्नियुक्त असतात त्यांचे प्रश्न हाताळण्यामध्ये किंवा ऐकून घेण्यामध्ये सक्षम राहत नाही असा माझा अनुभव होता. मी राज्याच्या मध्यवर्ती संघटनेमध्ये सुद्धा सहभागी होतो एका काळामध्ये, पण माझी बदली पुण्याला झाल्यामुळे ती संघटना सोडली आणि नंतर कालांतराने 2018 ही संघटना जेव्हा स्थापन झाली ते विशेष एका कामात सांगतील आपल्या अध्यक्ष महोदय आपल्या भाषणामध्ये कशा प्रकारे स्थापन झाले आणि का झाले. त्यावेळेस मी सैनिक कल्याण विभागामध्ये सर्व्हिस करत होतो आणि तेव्हापासून मी या संघटनेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. लिहून दिलं मंत्रालयामध्ये सामान्य प्रशासनाने ओके केलं का ठीक आहे. यांची जी सेवा आहे ती अल्प असल्यामुळे आणि आपल्या याच्यामध्ये 15% किती 15%, परंतु 15%च्या आरक्षण कुठे भरलेलं नाही. त्यामुळे हे अल्प असल्यामुळे आणि अल्प सेवा असल्यामुळे DCPS NPS मधून लोकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी असं सामान्य प्रशासनाने म्हटल्यानंतर सुद्धा इतर विभाग आहे आपल्याला स्वतः टिप्पणीमध्ये नमूद करून आपण माहिती त्यामध्ये घेतलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट नमूद केलं का तुम्हाला जुनी पेन्शन देता येत नाही कारण तुम्हाला नंतर बाजूवाल्याला द्यावं आहे. कारण त्यांना चिंता आहे बाजूवाल्याची, परंतु त्यांना माहिती आहे की आम्ही बाजूवाले मागची ते नवीन कर्मचारी आहे, आम्ही पुनर्नियुक्त आहोत, आम्हाला शब्द लागलेला आहे पुनर्नियुक्त. आणि ज्या वेळेला जो कायदा बनलेला आहे त्या कायद्याच्या दिवशी आम्ही कुठंतरी एका याच्यामध्ये शासकीय नोकरीवर होतो आणि आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही. कारण जर मी 1992ला मिलिटरीमध्ये लागलो त्याच काळामध्ये 1992ला माझ्या एक मित्र नागरी सेवेमध्ये लागला. तर जो 1992ला माझ्यासोबत मिलिटरीमध्ये न जाता त्यांनी काय केलं, एक खुर्ची आणि फॅन त्याच्या खाली नोकरी केली. त्याला काय आज पेन्शन आहे किंवा नाही तर तुमच्या सगळ्याच्या म्हणणं त्यांना पेन्शन लागू आहे.
मी वाट बघत असेल असा पूर्ण होऊ शकते. बुलढाण्यामधून संत नगरी आपले गजानन महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर होऊ नये त्याच्याकरता आम्ही गजानन महाराजांचे दर्शन घेतलं होतं. कारण शुभ कार्यामध्ये देवाचे दर्शन खूप शुभ असतात. तर पेन्शन केस न्यायामध्ये का लोकांना साहेबांनी म्हणतात हायकोर्टात घ्या म्हणून आपण स्टेट वाईज गेलो कर्मचारी असल्यामुळे आपण बँकमध्ये गेलो आणि बँकमधून केस काढण्याची जबाबदारी मी आपल्याला 100% बाहेर सांगतो की 100% बँकमधून केस काढण्याची जिम्मेवारी स्वतः घेत आहे. आणि हे घेऊन घ्या मी आता ज्याला सर्व जिल्हा कार्यकारिणी त्यात आमचे मित्र श्री ढे, उपाध्यक्ष बोधडे साहेब, सचिव सोनुने साहेब, सहसचिव कराळे साहेब, कोषाध्यक्ष जोरे साहेब, तसेच वीरनारी उज्ज्वलताई कुलकर्णी आणि सोबत वीरनारी साळवे मॅडम, सर्वांचं आज मी शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य या राज्य कार्यकारिणीच्या वतीनं आपल्या सर्वांचं इथं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्याचसोबत आपल्या सर्वांचे आभार देखील व्यक्त करतो. याला नाव फक्त संघटना आहे, परंतु हा आमचा परिवार आहे. हा आपल्या माजी सैनिकांचा परिवार आहे. आणि परिवार कुठल्याही संघटनेमध्ये तुम्ही जा, इथे कित्येक महत्त्वाचे व्यक्ती बसलेले आहेत, शिक्षक असतील, तर अशा प्रकारची जी मीटिंग असते विविध परिवार ती कुठल्याच संघटनेत आयोजित करत नाही. परंतु आज इथं आपला परिवार म्हणून आपण इथं उपस्थित झालो. आज आपल्याला जे बॅनर मिळालं शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या पुनर्नियुक्त माजी सैनिकांनी प्रचंड कष्ट घेतलेले आणि सांगायला अभिमान वाटतो की जेव्हा 16 ऑगस्ट 2011ला आपली वेतन निश्चिती महाराष्ट्र शासनाने काढून टाकली आणि आपल्याला आपल्या सैन्य दलातलं अंतिम वेतन हे मान्य न करता कालच्या आलेल्या पोरासोबत आपलं वेतन ज्यावेळेस फिक्स करण्याचा प्रयत्न शासनाने केला, त्यावेळेस सगळ्यात पहिले जी आंदोलनाची सुरुवात झाली असेल तर ती फक्त 2 जागून झाली पूर्ण महाराष्ट्रात. त्यात बुलढाणा जिल्हा प्रथम क्रमांकावर होता आणि त्याचबरोबर औरंगाबाद जिल्हा. बुलढाण्यातले कित्येक पुनर्नियुक्त माजी सैनिक हे त्यावेळेस औरंगाबादला मॅचमध्ये गेले होते की विविध स्तरावर प्रयत्न करून राजकीय स्तरावरून तत्कालीन उपमुख्यमंत्री, आजही पण ते उपमुख्यमंत्री आहे, माननीय अजितदादा पवार साहेबांसोबत त्यावेळेस मीटिंग लावून आपला जो वेतन निश्चितीचा GR आहे तो 11 जुलै 2012चा GR पुनश्च लागू झाला आणि त्यामुळं आज आपल्या माजी सैनिकांना, पुनर्नियुक्त माजी सैनिकांना प्रत्येक महिन्याला किमान 12 ते 15 हजार रुपये वेतनात वाढ झालेली आहे. हे आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल. ज्यांची ज्यांची वेतनात वाढ झाली आहे त्यांनी हात वर करा. आता ही वेतनात वाढ करून देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य संघटनेने केलं आणि आज 12 ते 15 हजार रुपये आपल्याला वेतनात आपल्या वेतन निश्चितीमुळे मिळत आहे. परंतु त्यापुढे आम्ही असा विचार केला की ज्यावेळेस आपल्याला आपल्या न्याय मागण्यासाठी शासनापुढे जावं लागेल तेव्हा आपली शासन मान्य संघटना असायला पाहिजे आणि त्यासाठी संघर्ष सुरू झाला आणि 2016ला म्हणजे तब्बल 4 वर्षानंतर विविध प्रकारे शासनावर निवेदनं देऊन राजकीय दबाव निर्माण करून आपल्याला 4 वर्ष लागले आणि 3 सप्टेंबर 2016ला आपल्याला संघटनेला शासन मान्यता मिळाली. शासन मान्यता मिळाल्याच्या